नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 तर्फे दिल्ली पोलीसमध्ये ज्या 42,451 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। तर जवळपास जानेवारी महिन्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर याबद्दल अपडेट सुद्धा आलाय, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर मागच्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रातील ज्या भरपूर विद्यार्थ्यांचं दिल्ली पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे दिल्ली पोलीसची, तर जागा सुद्धा भरपूर असणार आहे यावर्षी। तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड किती आहे, ग्राउंड मध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, वयोमर्यादा काय, पगार काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या भरतीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर मी तुम्हाला सर्वात अगोदर ते अपडेट या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो। तर तुम्ही बघू शकता शेड्यूल आलेला आहे, नेम ऑफ द पोस्ट कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल। त्याचबरोबर पहा यामध्ये जागांचा जर आपण विचार केला तर 42,451 जागा या ठिकाणी दाखवत आहे। त्याचबरोबर जे पगारचा जर आपण विचार केला तर 21,700 ते 69,100 या ठिकाणी पगार या ठिकाणी दाखवत आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची जवळपास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 42,451 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर जवळपास जानेवारी महिन्यामध्ये जे तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, जानेवारी महिन्यामध्ये हे भरती निघणार आहे। तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगून आलं, तर आतापासून जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागणार आहे, आतापासून तुम्ही अभ्यास करणार आणि आतापासून चांगला अभ्यास केला, तयारी केली तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। नाहीतर मग एकदम जेव्हा भरती निघाली, फॉर्म चालू झाले आणि तेव्हा जर सांगितलं तर 1-2 महिन्यामध्ये आपली तयारी कशी काय होणार आहे आणि तयारीच झाली नाही तर आपलं सिलेक्शन कसं काय होणार आहे। तर तुमच्या सिलेक्शन होण्यासाठीच मी तुम्हाला अगोदर सांगून देत असतो, जेणेकरून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागले पाहिजे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो दिल्ली शिक्षण 12वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात येणार आहे आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। तर दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या भरतीची सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या भरतीची आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये जे फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत तर लेखी परीक्षा सुद्धा आपल्या हातातलेच मार्क त्यामध्ये मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर परीक्षा ही 100 मार्काची होते। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते तर पहा जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, झाले 75, आणि 15 प्रश्न फक्त गणिताचे विचारले जाते आणि 10 प्रश्न जे या ठिकाणी कॅम्प्युटरचे विचारले जाते। तर टोटल 100 मार्काचा हा पेपर असते आणि यामध्ये आपण निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असते आणि तुम्हाला जे 1.5 घंट्याचा टाइम भेटते, 90 मिनिटाचा टाइम तुम्हाला दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये भेटते। तर 100 मार्काचा हा टोटल पेपर असते। तर सगळे हातातलेच मार्क आहे। तर जनरल नॉलेजचेच विद्यार्थी यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी जे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले आणि गणिताचे या ठिकाणी 15 प्रश्न आणि विज्ञानचे 10 प्रश्न। तर असा हा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे आणि सगळे हातातले प्रश्न आहे आणि पेपर सुद्धा एवढा हार्ड सुद्धा नसतो। ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणी जर पाहिला आपण तर सोपीच असते बुद्धिमत्ता चाचणी, तुम्ही मागचे पेपर पाहिदा आणि जीके थोडंसं जे विद्यार्थी मित्रांनो टफ येते। ठीक आहे, म्हणजे एवढे हार्ड येत नाही, जर अभ्यास केला तर तेवढं होऊन जाते तुमचं। आतापासून जर अभ्यास केला तर नक्कीच या ठिकाणी तुमचं जीके सुद्धा बसून जाणार आहे। तुम्ही जर म्हणसान 1 महिन्याने मी अभ्यास करतो तर तुमचा अभ्यास कसा काय या ठिकाणी होणार आहे। तर कसं आहे, जेवढं तुम्ही अभ्यास करता, ज्यांचा अभ्यास झाला राहते विद्यार्थी मित्रांनो त्यांना पेपर एवढा हार्ड वाटत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, हे एक रियालिटी आहे। तर ज्यांचा अभ्यास नसते त्यांनाच तो पेपर हार्ड जातो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे,
तर जे पण मुले आतापासून तयारी करणार आहे तर त्यांचं नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून चांगले चांगले पुस्तक मी तुम्हाला या व्हिडिओ खाली दिले आहे, ते सुद्धा शेवटी सांगणार आहे. तर अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे यामध्ये ग्राउंड. तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि हे झाल्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 6 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंगसाठी 8 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांसाठी जे इव्हेंट आहे तर पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 6 मिनिटांमध्ये. दुसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी 14 फीट लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे. तिसरा इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी हाय जंप 3 फीट हाय जंप तुम्हाला मारावी लागणार आहे. एवढं ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांचा तर आपण विचार केला महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 8 मिनिटांमध्ये पहिला इव्हेंट. दुसरा इव्हेंट 10 फीट तुम्हाला लॉंग जंप मारावं लागणार आहे आणि 3 फीट तुम्हाला हाय जंप या ठिकाणी मारावं लागणार आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या भरतीमध्ये ग्राउंड आहे. ठीक आहे. तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांचा 1600चा टाइम बरोबर येत नसेल, जास्त टाइम येत असेल, आतापासून रनिंग चालू ठेवा. ठीक आहे. कसं आतापासून जर तयारीमध्ये लागले तर नक्कीच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. आतापासून तुमच्याजवळ वेळ आहे. तर ह्या वेळेमध्ये जे फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा. ज्यांचं सुद्धा ग्राउंड वीक असेल तर आतापासून रनिंग चालू ठेवा. त्याचबरोबर लॉंग जंप आणि हाय जंप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की भरपूर मुलांचं जे आहे रनिंग तर असते पण लॉंग जंप आणि हाय जंप नसते, लक्षात ठेवा. तर लॉंग जंप आणि हाय जंपची सुद्धा तुम्ही आतापासून तयारी चालू ठेवा. जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर 1600 मीटर रनिंगचं सुद्धा प्रॅक्टिस चालू द्या, लॉंग जंप सुद्धा चालू द्या आणि हाय जंप सुद्धा चालू द्या. ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही एक तर रोडनं, जर समजा गावात ग्राउंड नसेल तर रोडनं सुद्धा तुम्ही 1600 मीटर धावू शकता आणि तिथं सुद्धा तुम्ही लॉंग जंपचं सुद्धा करा आणि हाय जंपचं सुद्धा करा. ठीक आहे. त्यातूनच आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर या भरतीमध्ये सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओ खाली टॅगमध्ये काही पुस्तकं दिलेले आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचे. तर ते सर्वात बेस्ट पुस्तक मी या ठिकाणी दिलेले आहे या टॅगमध्ये. तर या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही ते पुस्तक ऑर्डर करू शकता. तर ह्या व्हिडिओ खाली तुम्हाला लाईकचं त्या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे आणि लाईकच्या बाजूने तुम्हाला त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो शॉपचं ऑप्शन दिसणार आहे. तर त्या शॉपच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जे ते पुस्तकं तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच. आणि हे जे पुस्तक मी या ठिकाणी दिलेले आहे तर पुस्तकं जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक नंबर पुस्तक आहे हे. तर ह्या पुस्तकातून तुम्ही जे चांगला अभ्यास केला तर नक्कीच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. सगळं सिलेबसनुसार ते पुस्तक आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो भरपूर मुलांचं सिलेक्शन या पुस्तकातून झालेलं आहे तर तेच पुस्तक आपण या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. तर ज्यांना सुद्धा हे पुस्तक घ्यायचे असेल तर तुम्ही इथून पुस्तकं ते ऑर्डर करू शकता. ठीक आहे. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचंच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर अभ्यास सुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, दोन्ही चालू द्या. तर लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये हे दिल्ली पोलीसची भरती निघणार आहे. तर पेपरचा जर आपण विचार केला तर पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, दिल्लीमध्ये पेपर नाही होणार आहे. जर समजा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यापाचेच 3 सेंटर आपल्याला निवडावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरसान दिल्ली पोलीसचा तर आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला पेपरचं सेंटर भेटणार आहे किंवा आपल्या जिल्ह्याला लागून जिल्ह्याचं सेंटर आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे. तर 12वी पाससाठी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करता येणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला स्टुडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.